प्रवास न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी माधवी देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची। मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी महायुतीची आज शिवाजी पार्कवर सभा होतीये। शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंनी सरकारवर आणि नेत्यांवर केलेल्या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानामधून प्रत्युत्तर देतील। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळेच प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। सध्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज ही सभा होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला संबोधित करतील। सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। भव्य असा मंच जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। विकासाची दिसते गती, मुंबई म्हणून मुंबईकरांची भाजपा शिवसेना रिपाई युती अशाच प्रकारचे जे ते बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि आता मंचावर खुर्च्या ज्या लावण्यात आलेल्या आहेत। मुंबईतले 227 उमेदवार जे ते सुद्धा आज मंचावर पाहायला मिळतील आणि त्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। हा झाला मंचाचा परिसर। त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण मैदानात झेंडे जे ते लावण्यात आलेले आहेत। आसन व्यवस्थेचं नियोजन जे ते करण्यात आलेले आहे। आजच्या या सभेतून उत्तर दिलं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता महायुतीचे नेते जे ते आज दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मुंबई महापालिकेच्या उमेदवारांचा जे तो प्रचार करताना पाहायला मिळतील। पण त्यासोबतच राजकीय दावे प्रतिदावे आणि खळबळजनक आरोप जे ते आता आज याच मैदानातून एकमेकांना होताना पाहायला मिळतील। त्यामुळे नेमकं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कोणते कोणते मुद्दे असणार आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूर आणि यांची तोप नेमकी कोणावर धडवणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई।